गोपाळजी, मी काल तुम्हाला मंदिराजवळ भेटायला बोलवलं होतं ते दादाच्या सांगण्यावरून तुम्हाला असं तर नाही ना वाटलं की मी तुम्हाला फसवलं? मी तुम्हाला खूप फोनही केले होते पण तुम्ही उचललेच नाहीत. तुम्हाला खरंच असं नाही ना वाटलं की मी तुम्हाला फसवलंय? वेडी आहेस का विभा? मला असं का वाटेल सांग बरं? हा, मी तुझी वाट पाहिली, तू आली नाहीस. मी होतो मंदिरात, मी लगेच साधनाला बसलो आणि मग कधी तल्लीन झालो माझं मलाच नाही कळालं. म्हणजे दादा मंदिराजवळ आलाच नाही का? तो तुम्हाला भेटलाच नाही? त्याच्या बाबतीत काय झालं असेल, काय घडलं असेल, तुम्हाला काही कल्पना आहे का? कारण तो घरातून रागात तुम्हाला मारायलाच निघाला होता. त्यानंतर त्याने अशी आत्महत्या कशी काय केली असेल? विभा, त्याच्या मनात नक्की काय चालू होतं हे मला माहिती नाही, पण एवढं नक्की माहिती आहे की त्याच्या डोक्यात माझ्याबद्दल खूप राग होता, म्हणूनच त्याने रागाच्या भरात एवढं मोठं पाऊल उचललं असेल. गोपाळजी, दादाला माझ्या प्रेग्नन्सी बद्दल कळलं होतं. काय? हो, म्हणूनच तो खूप चिडला होता आणि तो रागात घरातून निघाला. मला तर वाटलं तो तुम्हाला काही, पण मग तो गेला कुठे असेल? आणि त्याला अचानक त्याच्या चुकीचा पश्चाताप कसा काय झाला? आणि एवढा पश्चाताप झाला की त्याने स्वतःलाच, मला तर विश्वासच बसत नाहीये की दादाने आत्महत्या केली. सकाळी जामकर साहेबही तेच विचारत होते, पण मी त्यांना काहीच सांगितलं नाही. काहीही सांगितलं असतं तर त्यांना सगळ्यांना माझ्या प्रेग्नन्सी बद्दल, आपल्याबद्दल कळलं असतं. विभावरी, माणसाला एकदा जर का पश्चातापाची जाणीव झाली की माणसाचं मन आतून तुटतं, त्याला काहीच कळत नाही. कदाचित संग्रामच्या बाबतीतही असंच काहीतरी झालं असेल. म्हणजे मी साधनाला बसलो असेल, तो पाठीमागून आला असेल, त्याला माझं दिव्य रूप दिसलं असेल, त्याला त्याची चुकांची जाणीव झाली असेल, म्हणून तो मला काहीही न करता परत फिरला असेल. ह्या सगळ्याचं ओझं त्याने डोक्यावर ठेवलं असेल, पश्चाताप झाला असेल आणि पश्चातापाच्या भरातच त्यांनी स्वतःला संपवलं असेल. त्याने हे सगळं नव्हतं करायला पाहिजे. एकदा माझ्याशी बोलला पाहिजे होता. मी त्याला या सगळ्या पापातून मुक्त केलं असतं. गोपाळजी, मी माझ्या बाबांना गमावलं, माझ्या भावालाही गमावलं. आता मी खूप एकटी झालीये, खूप एकटी. विभा, तू एकटी नाहीयेस, मी आहे ना तुझ्यासोबत. गोपाळजी, आपण लग्न कधी करायचं? योग्य वेळ आली की करू, पण तोपर्यंत तू प्रेग्नंट आहेस हे कोणालाही कळता कामा नये.